स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणजे काय तर आपल्या गुरूंचा वार. आणि आपण गुरुवारी काय करतो, आपल्या गुरुच्या दर्शनासाठी तुम्ही नक्कीच जात आहात. तर आज आपण अशी सेवा बघणार आहोत जी स्वामी समर्थ महाराजांची सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. आणि या सेवेने तुम्हाला 24 तासाच्या आत रिझल्टसुद्धा मिळणार आहे. तर बघा, अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्याने तुम्हाला 24 तासात रिझल्ट मिळेल. स्वामींची कोणतीही सर्वश्रेष्ठ सेवा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. तुम्ही बऱ्याच वेळास असं ऐकलं आहे की तुम्ही जी सेवा करता ते इतर सेवेकरीसुद्धा सेवा करतात. काही सेवेकरी ही संकल्पयुक्त पारायण करतात, काही नित्य सेवा करतात, काही नामस्मरण करतात. भरपूर जण असे आहेत की संकल्पयुक्त सेवा करतात किंवा विनासंकल्पयुक्तसुद्धा ते सेवा करत असतात. असं तुम्ही बऱ्याच सेवेकऱ्यांना पाहिलं आहे की जे सेवा करतात आणि त्यांना लवकर त्याचा अनुभव येतो, त्यांना लवकर त्या सेवेची प्रचिती येते. म्हणजे काय, पारायण संपायच्या अगोदर, संकल्प संपायच्या अगोदर त्यांना त्या स्वामी महाराजांची प्रचिती येते किंवा त्यांच्या सेवेचा अनुभव त्यांना येतो, त्यांचा गुरुचा अनुभव त्यांना लवकर येतो. परंतु काय होतं, आपल्या बाबतीत असं ठरत नाही. आपण काही नियम पाळलं, सेवा केली, सर्व व्यवस्थित केलं तरीसुद्धा तुम्हाला काही गोष्टीचा अनुभव हा येत नसतो. तर असे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतात की मी स्वामींची एवढी सेवा करते, मी स्वामींची तेवढी सेवा करते, तरीसुद्धा आम्हाला अनुभव का येत नाही. बघा, स्वामींची कुठलीही सेवा करा ती सर्वश्रेष्ठच असते. असं नाही की ही सेवा सर्वश्रेष्ठ नाही, तसं काही नाही. तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा करा. बघा, स्वामी महाराजांचं 11 माळ केली किंवा 1 माळ केली तरीसुद्धा ती सेवा आहे ना, ती सर्वश्रेष्ठ असणार आहे. तुम्ही स्वामी महाराजांचं सारामृत घ्या, मग ते तुम्ही 7 दिवसात एक पारायण करता किंवा एका दिवसात एक पारायण करता, संकल्पयुक्त पारायण करता, ते सुद्धा सर्वश्रेष्ठच असणार आहे ना. तुम्ही तारक मंत्राचं पठण करता, रोज पठण करता, ते सुद्धा तुम्ही तीर्थ घेऊन पठण करता, ते सुद्धा सेवा सर्वश्रेष्ठ असणार आहे. तुम्ही कुठलेही पारायण करत आहात, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, स्वामींचा तारक मंत्र पारायण करा किंवा तुम्ही 24 तास नामस्मरण करा, स्वामींचं नामस्मरण मनामध्ये करा, ती सेवा सर्वश्रेष्ठच असणार आहे. कुठलीही सेवा कमी नाही, कुठलीही सेवा हलकीसुद्धा नाही. सर्व सेवा ह्या सर्वश्रेष्ठच आहे. स्वामींची कुठलीही सेवा करा ती सर्वश्रेष्ठच आहे. आपल्याला काय हवं आहे तर ते म्हणजे काय की आपण जे काही सांगतो ना ते सर्व करायचे. बघा, सेवा करत असताना एक गोष्ट राहून जाते, ती म्हणजे आपला दृढ विश्वास. आपला विश्वास असतो ना, तो दृढ असणे खूप महत्त्वाचं आहे. एखादा संकल्पयुक्त आपण सेवा करतो आणि सेवा सुरू केली की त्याची अनुभूती आली म्हणूनच आपण ती सेवा सुरू करत असतो. परंतु त्या सेवेवरती तुम्हाला स्वतः किती विश्वास आहे, तुम्ही किती विश्वास ठेवून ती सेवा करता, नामस्मरण करता, पारायण करता, हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपण काय करतो, कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ती सेवा करतो आणि त्याला अनुभव आला, मग आपल्याला का अनुभव आला नाही, मग उशिरा का आला किंवा आलाच का नाही असं आपण म्हणतो. परंतु आपल्याला त्या सेवेवर हा विश्वास नसतो. हे लक्षात ठेवा, तुम्हाला त्या सेवेवर विश्वास नसतो आणि हे लक्षात ठेवायचे. आपल्याला सेवा करत असताना विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. आपण माळ जप करतो, 1 माळ जप करतो किंवा कुठली सेवा करतो तर त्याच्यावर आपल्याला 100% हा विश्वास करायचा असतो. आणि जर विश्वास केला तर तुम्हाला 24 तासाच्या आत रिझल्ट मिळू शकतो, हे लक्षात ठेवा. हे खरं आहे. बघा, ज्यावेळेस तुमच्यावर एखादं संकट येते, अडचण येते, त्यावेळेस तुमचा एवढा विश्वास असतो त्या गोष्टीवरती की स्वामी काहीतरी करणार आणि मला या अडचणीतून बाहेर काढणार. एवढी गरज असते स्वामींची सेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला. असं जर तुम्हाला वाटलं ना, नक्कीच स्वामी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील. एवढा विश्वास तुम्हाला स्वामीवर ठेवायचा आहे. अचानक तुमच्याकडून असं घडतं का, संकट आलं असतील, मग तुमचा विश्वास खरंच वाढतो का, स्वामीवर विश्वास आहे का, हे लक्षात ठेवा. कारण दृढ विश्वास असेल, पॉझिटिव्ह विचार असेल तर संकट काळामध्ये सुद्धा स्वामी आपल्याला प्रचिती देतात, स्वामी आपल्याला याच्यातून बाहेर काढतात. ही बऱ्याच सेवेकऱ्यांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे की संकट काळामध्ये एवढा विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्यावर स्वामी महाराजांनी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढलं आहे. म्हणून आपल्याला विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
सेवेवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. त्यामुळेच तुम्हाला 24 तासाच्या आत त्याचा रिझल्ट मिळतो, हे लक्षात ठेवा. मनासारखी गोष्ट मिळते. संकटातून बाहेर पडायचं कारण तुम्हाला मिळतं फक्त ज्यावेळेस तुम्ही तुमचा विश्वास सेवेवरती आणि स्वामी महाराजावरची असतो. कुठलीही सेवा करा, फक्त विश्वास ठेवून करायची असते. आणि विश्वास जर नसेल तर त्या सेवेला आणि पारायणला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही स्वामीची सेवा करत आहात, रोज नित्य सेवा करता, पारायण करता, दिवसभरामध्ये तुम्ही नामस्मरण करता, परंतु तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार जास्त प्रमाणात येत असतील तर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही, हे लक्षात ठेवा. मनामध्ये शंका उपस्थित केली ना की समजायचं आपल्या कामाला हा उशीर होतोच. त्यामुळं तुम्हालासुद्धा असं होणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय तर तुमचं कसं आहे, आपण जर एरोप्लेनने प्रवास करताय, रेल्वेने प्रवास करता किंवा बसने प्रवास करताय, प्रवास करायचं झालं म्हणजे काय तर तुम्ही इकडून तिकडं जाता, तिकीट काढता, सामान घेता, या गाडीमध्ये टाकता. तुम्ही कुठल्याही बसने ह्याने आपण प्रवास करत असतो तर आपल्याला काय पाहिजे, त्या कंडक्टरवर आणि ड्रायव्हरवरती पूर्ण विश्वास असेल तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो ना. तसंच आहे, आपला विश्वास पाहिजे आणि आपलं विश्वास हा स्वामी महाराजावर असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. त्यामुळे आपल्याला विश्वास पाहिजे, हे लक्षात ठेवा. पूर्ण विश्वासानं तुम्ही सेवा करा, तुम्हाला 100% अनुभव हा येणार आहे. महाराजांची कुठलीही सेवा करा, ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे. फक्त विश्वास ठेवून आपल्याला करायची असते. काही नियम पाळून आपल्याला ते गोष्ट करायची असते. आणि नियम म्हणजे काय तर आवड, शिस्त आणि विश्वास या गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि या गोष्टी जर असतील तर आपला महाराज नक्कीच योगक्षेम चालवतील असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, स्वामी हे स्वामीतनं ते आपल्या प्रार्थनेमध्ये आहेत. स्वामी महाराज, तुम्ही काही करता, तुम्ही काही देताल ते माझ्यासाठी योग्यच आहे. फक्त आपली इथं विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. बघा, मनामध्ये चांगले विचार ठेवा, कर्म चांगले करा, रोज नित्य सेवा करा, नामस्मरण करा. बाकी सर्व तुम्ही स्वामी महाराजावर सोपवा. स्वामी, माझ्या आयुष्यात काय घडवायचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सर्व तुमच्यावर मी सोपवत आहे असं महाराजांना म्हणा. तुमच्या चरणी मी सर्व काही चांगलं वाईट हे सर्व तुमच्या चरणी मी सोपवलं आहे. आता तुम्ही ठरवायचे की तुम्ही मला काय द्यायचं आहे. हा विश्वास ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस 100% चांगल्या घटना घडतात. आणि त्यामुळं तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यात जर 24 तासात रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला स्वामीवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कोणीतरी तुम्हाला सेवा सांगितली म्हणून सेवा करायचं नाही. तुमचा जर खरंच महाराजावर विश्वास असेल, आपल्या इष्टदेवतेवर जर विश्वास असेल तरच आपल्याला ती गोष्ट करायची आहे. नाहीतर तुम्हाला कोणीतरी सांगितलं हेचं कर म्हणून करायचं नाही, याने तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही महाराजांचं काही जरी केलं ना तरी अनुभव हा येत नाही. आता सर्वात श्रेष्ठ कोणती स्वामी सेवा तुम्हाला म्हणलं असेल की 24 तासात रिझल्ट पाहिजे असेल तर महाराजांच्या सर्व सेवा हे सर्वश्रेष्ठच आहेत. जसे तर की तुम्हाला स्वामीचरित सारामृताचं तुम्ही पारायण करू शकता, तसंच तुम्हाला तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठान 11 दिवसाचं, 21 दिवसाचं किंवा 51 दिवसाचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान करून ते तीर्थ घेऊ शकता. तसेच स्वामींचं नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकता. या तिन्ही सेवा आहेत ना, त्या तिन्ही सेवा सर्वश्रेष्ठ आहेत. फक्त आपल्याला रिझल्ट जर मिळवायचा असेल तर आपल्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास पाहिजे. एखाद्या गुरुनं जर आपल्याला म्हटलं ना की तुम्ही त्याच्यामध्ये उडी टाक नदीत एखाद्या, तर आपल्या मनामध्ये ती म्हणजे इच्छा झाली पाहिजे, आपला गुरु आहे आणि गुरु मला नक्कीच तारणार आहे. जसं की आई आपल्या मुलाला वर टाकते, आकाशात टाकते, तर त्या मुलांच्या मनात विश्वास असतं त्या बाळाच्या की आई आपल्याला खाली पडून देणार नाही. तसाच विश्वास आपल्या गुरुवर पाहिजे की गुरु माझ्यासाठी जे काही करतील ना ते चांगले आणि जे काही देणार आहे ते सुद्धा माझ्यासाठी चांगले. त्यामुळं गुरुवर आपला असा विश्वास पाहिजे की जसा बाळाचा आपल्या आईवर विश्वास असतो ना तसंच गुरु आपले आईत आणि आपल्या आईवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि विश्वास जर ठेवला तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण विश्वासाने स्वामी महाराजांची तुम्ही कुठलीही सेवा करू शकता, ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे. फक्त विश्वासाने करा,
स्वामी महाराज तुम्हाला भरपूर देतील आणि जे देतील ते चांगलंच देतील हे लक्षात ठेवा, कारण स्वामी महाराज नेहमीच आपल्यासाठी चांगलं देत असतात. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण करो अशीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.